चॅप्टर नंबर 3 सर्कल. सर्कल चॅप्टरमधील पहिला थेरम आहे टेंजंट थेरम. टेंजंट म्हणजे सर्कलवर कोणत्याही एका पॉईंटमधून जी लाईन पास होते त्याला टेंजंट म्हणतात. हे आहे सेंटर ओ आणि हा पॉईंट ए. ह्या ए लाईन यल ही एला टच करून जाते, ही लाईन यल. तर लाईन यल ही टेंजंट झाली आहे सर्कलची आणि ती कोणत्या पॉईंट ठिकाणी इंटरसेक्ट झाली? ए. ओ ए रेडियस, ओ ए ही रेडियस. जर सर्कल मधून एखादी लाईन दोन ठिकाणी टच झाली, लाईन एक्स ही जर दोन ठिकाणी टच झाली, पुढं पॉईंट ए आणि पॉईंट बी, तर हिला आपण टेंजंट म्हणणार का? नाही. तर ह्या लाईनला आपण सेकंड म्हणणार. काय म्हणणार? सेकंड. आणि लाईन एलला टेंजंट. हा ह्या दोन्हींमधील फरक आहे. टेंजंट ही फक्त एकाच ठिकाणी टच होते आणि सेकंड ही दोन ठिकाणी टच होते. टेंजंट ही ज्या ठिकाणी रेडियस ड्रॉ केली त्या पॉईंटवर, तर ती त्या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन तयार करते. सर्कल वरती कोणत्याही ठिकाणी तुम्ही टेंजंटला रेडियस जॉईन केली तर त्या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन तुम्हाला भेटतो. सपोज हे सर्कल आहे, हा पॉईंट सेंटर ए आणि ह्या बाजून जर आपण एखादी टेंजंट ड्रॉ केली, इथं नाव देऊ आपण पी, आणि ही रेडियस आपण अशी त्याला टच केली, तर या ठिकाणी हा जो कोन बनतो तो हा 90 डिग्रीचा कोन असतो. 90 डिग्री. तर आज आपला थेरम आहे टेंजंट थेरम. ए टेंजंट ॲट एनी पॉईंट ऑफ सर्कल, म्हणजे टेंजंट सर्कलच्या कोणत्याही एका पॉईंटवर टच झालेली आहे, इज परपेंडिक्युलर टू रेडियस, ती परपेंडिक्युलर आहे रेडियसला ॲट पॉईंट कॉन्टॅक्ट, म्हणजे ज्या ठिकाणी हे दोन्ही टच झाले आहेत त्या ठिकाणी परपेंडिक्युलर आहे, म्हणजे 90 अंशाचा कोन आहे. हे आता आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपल्याला गिव्हन दिलेलं आहे लाईन यल इज अ टेंजंट ऑन पॉईंट ए. ही फिगर आहे. फिगरमध्ये आपण पाहू शकता की ओ ए ही रेडियस आहे आणि त्या ए पॉईंटवरून लाईन यल पास झालेली आहे, म्हणजे तिथे टेंजंट तयार झालेले आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचे आहे? लाईन यल परपेंडिक्युलर टू ओ ए, म्हणजे हा जो इथं अँगल तयार झालेला आहे तो 90 डिग्रीचा आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर हे प्रूव्ह करताना आपल्याला इनडायरेक्ट प्रूव्ह करायचे आहे. म्हणजे आपल्याला असं अज्युम करायचं आहे की लाईन यल ही ए या ठिकाणी परपेंडिक्युलर नाही. Assume that line L is not perpendicular to segment OA. Line L is not perpendicular to OA. आपण इनडायरेक्ट प्रूव्ह करत आहे. सपोज सेगमेंट OB is drawn perpendicular to line L. आपण ही लाईन यल आहे, हिला आपण OB म्हणजे हा ए पॉईंट आहे आपला, याला बी पॉईंट आपण, रेडियस आहे आपली बी पॉईंट आपण इथं तयार केलेला आहे आणि तो परपेंडिक्युलर आहे लाईनला, असे आपण गृहीत धरले आहे. OB सेंटरचं नाव आहे ओ आणि आपला पहिलं ओ ए हा कनेक्ट आहे, रेडियस ओ ए ही सर्कलची रेडियस आहे आणि OB हा परपेंडिक्युलर आहे. सेम अनदर पॉईंट घ्यायचा आहे, जेवढा ई बीचे अंतर आहे तेवढंच खाली सी पॉईंट घ्यायचा आहे, सी, आणि ते पण जॉईन करायचे आहे. ई बी सी हे तिन्ही एका लाईनमध्ये झालेले आहेत. सपोज OB इज परपेंडिक्युलर टू लाईन यल असे आपण गृहीत केलेले आहे. बी ए इज इक्वल टू बी ए आणि बी सी हे दोन्ही सेम आहे, इक्वल आहे. इन ट्रायंगल ओ बी ए अँड ट्रायंगल ओ बी सी, तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये काय काय कॉमन आहे आता ते आपण शोधून ते कॉन्ग्रुएंट आहे का नाही हे पाहणार आहोत.
इन ट्रायंगल ओ बी ए म्हणजे हा वरचा ट्रायंगल, अँड ट्रायंगल ओ बी सी हे दोन्ही आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. तर प्रथम आपण कन्स्ट्रक्शनमध्ये हे केलं होतं, ई बी आणि बी सी हे इक्वल डिस्टन्सवर पॉईंट घेतले होते. तर सेगमेंट ई बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी सी. कशावरून हे लिहिलं आपण? कंस्ट्रक्शनवरून लिहिलं. आणि सेकंड, आता याच्यामध्ये काय कॉमन आहे? अँगल. हा अँगल इथं परपेंडिक्युलर झालेला आहे बी पॉईंटवर, आणि बी पॉईंट हा दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आहे. अँगल ओ बी ए कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ बी सी इज राईट अँगल. आणि आता थर्ड, ही जी साईड आहे ओ बी, दोन्ही ट्रायंगलमध्ये आहे, ओ बी ए आणि ओ बी सी दोन्हीमध्ये आहे. सेगमेंट ओ बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओ बी, कॉमन साईड काय आहे? कॉमन साईड. याच्यावरून काय सिद्ध झालं? SAS ही टेस्ट वापरून आपण हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे हे सिद्ध केले. ट्रायंगल ओ बी ए कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ओ बी सी बाय SAS, साइड एंगल साइड टेस्ट. तर याच्यानुसार ओ सी आणि ओ सी इक्वल टू ओ ए हे आपण याच्यावरून हे लिहू शकतो, ओ ए. बट सेगमेंट ओ ए इज रेडियस. सेगमेंट ओ ए काय आहे? रेडियस आहे. आणि सेगमेंट ओ सी इज ऑल्सो बी रेडियस. याच्या जर हे तसं असेल तर सेगमेंट ओ ए, परंतु सेगमेंट ओ ए हा रेडियस आहे, काय? रेडियस. आणि ओ सी इज ऑल्सो रेडियस. हे कशावरून लिहित आहोत आपण? ओ सी रेडियस आहे, जे आपण हे कॉन्ग्रुएंट दाखवले आहे त्याच्यावरून. सी लाईज ऑन द सर्कल. सी हा पॉईंट काय आहे? लाईज झालेला आहे सर्कलवरती. दॅट मीन्स लाईन्स एल इंटरसेक्ट द सर्कल इन 2 पॉईंट्स. म्हणजे जर आपण पहिला आपल्या याच्यानुसार काय होतं, ओ ए हा रेडियस होता, आणि आता ओ ए जर एवढाच ओ सी आहे, म्हणजे सी पॉईंट पण हा कुठे झाला? सर्कलच्या पॉईंटवर. जर 2 पॉईंट सर्कलवर असतील तर तो टेंजंट आहे का? परंतु लाईन एल ही टेंजंट आहे. टेंजंट ही एकाच ठिकाणी टच होते हे आपल्याला माहित आहे. बट लाईन एल इज टेंजंट. लाईन एल इज टेंजंट ते आपल्याला गिवन दिलेलं आहे. इट इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली 1 पॉईंट. ती एकाच पॉईंटवर इंटरसेक्ट असते. आवर अजम्पशन दॅट लाईन एल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ इज रॉंग. म्हणजे आपण जे अज्युम केलं होतं ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे लाईन एल ही परपेंडिक्युलर आहे रेडियस ओ एला, हे सिद्ध झाले आहे. आवर अजम्पशन इज आपण मानलेलं चुकीचं आहे. हे कशावरून सिद्ध झालं? कारण आपण याच्यात ओ ए आणि ओ सी
हे दोन्ही सारखे आहे हे SAS हे टेस्टने सिद्ध केले. परंतु टेंजेंट ही एकाच पॉईंटवर सर्कलच्या टच असते आणि याच्यानुसार हे 2 पॉईंटवर टच होते, मग त्याच्यामुळे ते सेकंड होते. परंतु आपल्याला गिवन मध्ये टेंजेंट दिलेले आहे, त्याच्यामुळे आपला अझम्पशन हे चुकीचं असे सिद्ध झाले आहे. म्हणजेच लाईन L इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA हे आपण ह्या पद्धतीने प्रूव्ह केले आहे. तर ह्या थेरम मध्ये आपल्याला पहिल्यांदा गिवन दिलेले आहे लाईन L इज टेंजेंट ऑन पॉइंट A आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे लाईन L परपेंडिक्युलर टू OA. त्यासाठी आपण अझम्पशन केलं की OA ला लाईन L परपेंडिक्युलर नाही म्हणून त्यासाठी आपण पॉईंट B घेतला होता त्या लाईनवरती आणि तो परपेंडिक्युलर दाखवला होता सेंटर OB पासून, आणि A आणि B एवढेच अंतरावर अजून एक पॉईंट घेतला होता B पासून खाली C, आणि ते दोन्ही सारखे होते EB इज इक्वल टू BC. त्याचा वापर करून आपण 2 ट्रायंगल तयार झाले होते, त्याचा वापर करून आपण SAS टेस्टने ते कॉन्ग्रुएंट दाखवले आणि ते कॉन्ग्रुएंटच्या नुसार OC आणि OA हे सारखे झाले, आणि सारखे झाल्यामुळे याचा असा अर्थ झाला की एकाच सर्कलवर ते दोन्ही पॉईंट आहेत. कारण की OA ही रेडियस आहे, रेडियस एवढ्याच अंतरावर OC पण आहे, म्हणजे 2 रेडियस झाले. परंतु टेंजेंट ही एकाच पॉईंटवर टच होते, त्याच्यामुळं आपण जे अझम्पशन केलं होतं ते चुकीचं ठरलं आणि त्याच्यातून हे सिद्ध झाले की लाईन L इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA. थँक्यू.